नाशिकमधले दृश्य बघा, जोरदार पाऊस नाशिक शहर आणि घाटमाथ्यावर बरसतोय। धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलाय। धरणातून पुढच्या काही वेळात गोदावरी पात्रामध्ये विसर्ग सुरू होईल। 1500 क्युसेक वेगानं विसर्ग केला जाणार आहे। नाशिकमध्ये रामकुंड गोदाघाटच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढणार आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नाशिकमधली ही दृश्य आहेत। जोरदार पाऊस बरसतोय। घाटमाथा परिसर आणि शहरामध्ये पावसाचा अलर्ट आज दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा, असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। दुसरीकडे ही रामकुंड परिसरातली दृश्य आहेत। तर ही नाशिकमधल्या रामकुंड आणि दुतोंड्या मारुती परिसरातली दृश्य। गोदावरी पात्रामध्ये वाढ होत चालली आहे। धरणातूनही विसर्ग वाढवला जाणार आहे। त्यामुळे कदाचित या संपूर्ण परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल। नाशिकमध्ये संततधार पाऊस कोसळतोय। ऑगस्ट महिन्याचे सुरुवातीचे 15 दिवस नाशिकमध्ये पावसानं दडी मारली होती। गेल्या 3 दिवसांपासून मात्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। तर आज सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली। धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या नदी पात्रातही प्रचंड वाढ झाली आहे। ही दुतोंड्या मारुती परिसरातले दृश्य। मारुतीच्या गुडघ्यांपर्यंत पाणी सध्या आलेलं आहे।